महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असताना शिर्डीत देखील सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। तसेच माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर, ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक तथा आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका तसेच परिसरातील चिमुकली मुले, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। इथंच त्या जे आपण राधाकृष्ण उद्यान जे बनवलं आहे, तर बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, ते फार सुंदर आपण उद्यान बनवलं, लॉन लावलं, खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क बनवलेला आहे। तिथं आपण एक चांगला कार्यक्रम घेणार आहोत आणि या तिथंच एक जागा आहे। सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो की 20 तारखेला आपण तिथे एका दवाखान्याचं सुद्धा उद्घाटन करणार। त्यांनी किती फॉलोअप घेतलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करून आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात। ऊन जास्त झालंय, मुलांचा कार्यक्रम आहे खरं तर, पुढे अजून एका बालवाडीला आपल्याला उद्घाटनाला जायचं आहे, त्यामुळे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आता ताईंनाच विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज इथे अंगणवाडी राधाकृष्ण नगर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य सौ जयश्रीताई थोरात, मान्य श्री गोपीनाथ गोंदकर पाटील, मान्य श्री दीपक गोंदकर, मान्य श्री सतीश दिघे साहेब, मान्य सौ अलकाताई, मान्य श्री अरविंद अप्पा, मान्य श्री किरण कोते, मान्य श्री धनराज कोते, मान्य श्री गणपत गोंदकर, मान्य श्री रवींद्र गोंदकर, मान्य सौ छायाताई शिंदे व सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकारी बंधू व भगिनी। खरं तर खूप ऊन वाढलेलं आहे आणि खूप वेळचे कदाचित तुम्ही इथे बसलेले आहात। मी जास्त काही बोलणार नाही। जसं साहेबांनी सांगितलं की दादांनी ठरवलं होतं की आपल्या प्रत्येक परिसरामध्ये एक अंगणवाडी सेविका असली पाहिजे, जिथे आपल्या ज्या माता भगिनी काम करतात आणि लहान लेकरू कुठं सोडायचं हा खूप मोठा प्रश्न असतो त्यांच्या मागे। तर त्या प्रश्नाचं कुठंतरी निवारण आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आजच ही अंगणवाडी पूर्ण फुल झालेली आहे। पूर्ण 40 ॲडमिशन एका अंगणवाडीमध्ये असतात आणि 40चे 40 पूर्ण फुल झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की 10 अजून वेटिंगवर आहेत। तर मी विनंती करेल, खरंच ज्या गरजू महिला आहेत त्यांनीच इथे आपली मुलं टाकावीत, नाही तर घरी आपलं काम उरकूस तर मुलं इथं खेळतील आणि मग माझं काम झालं की मी मुलांना घेऊन जाईल, असं नको। ज्या नोकरी करतात त्यांनी खरं आपल्या मुलांना इथे टाकलं पाहिजे आणि नक्कीच आता इथे वसाहत झाल्यानंतर मला नाही वाटत ही अंगणवाडी पुरेशी होणार आहे, तर त्यावर सुद्धा दादा काहीतरी पर्याय काढतीलच। आणि मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करते, सगळ्या चिमुकल्यांचं स्वागत करते। आज तुमचा पहिला दिवस आहे, तर मला खात्री आहे छान पद्धतीने तुम्हाला इथे एज्युकेशन मिळेल। ज्या अंगणवाडी सेविका आहेत दोघी जणी, त्यांनाही विनंती करते की अगदी मुलांची चांगली काळजी घ्या। आपल्या जीवाचा तुकडा तुमच्याकडे सोडून चाललेले आहेत मदत, त्याच्यामुळं त्यांचं खूप जीव अडकलेला असतो। जरी आपल्याला नोकरी करायची घरातली परिस्थिती नसते, काहीतरी काम असतं आणि आपल्याला बाहेर जाऊन काम करावं लागतं आणि सगळा जीव आपल्या मुलांमध्ये आपला अडकलेला असतो। त्याच्यामुळं तुमची जबाबदारी आहे की त्यांच्या जीवाची व्यवस्थित काळजी तुम्ही घेतली पाहिजे, त्यांना व्यवस्थित एज्युकेशन दिलं पाहिजे। असं नाही की स्मार्ट TV लावून दिला की झालं काम, त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवा। मेन म्हणजे या सोसायटीमध्ये कसं राहिलं पाहिजे, किती कसा कोणाला आदर सन्मान दिला पाहिजे, हे जे संस्कार आहेत हे देण्याचं काम आईवडिलांचं तर असतंच, पण जेव्हा आपल्या शाळेमध्ये आपल्यावर जर 9 ते 1 वाजेपर्यंत जर मुलं आपल्यासोबत आहेत तर त्यांच्यावर थोडेफार संस्कार आपणही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि मी पालकांनाही विनंती करेल, ची सुद्धा जबाबदारी आहे अंगणवाडीमध्ये येऊन चक्कर मारायचं, त्याची स्वच्छतेकडे लक्ष द्यायचं। तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नगरसेविका ताई आहेत, बरेच आहेत तुमचे नगरसेवक आहेत, त्यांना जाऊन तुमच्या अडचणी सांगायच्या आणि ह्या परिसराची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची सुद्धा आहे। तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं धन्यवाद करेल की तुम्ही एवढे सगळेजण आला तिथे उद्घाटनासाठी। नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण खरं निमित्त झालं आज हे उद्घाटनाचं आणि आज इथे वाटप पण आहेत साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तर त्यांचंही ज्यांनी हे वाटपाचं नियोजन केलेलं आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करेल। का तर जी गरजू मुलं आहेत त्यांना पाटी, पुस्तक, दप्तर हे सगळं ते देत आहेत, तर चांगल्या सगळ्या वस्तूंचा वापर करा आणि चांगलं शिका। थँक्यू। नमस्कार,
श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.